Okay, so we will see in today's lecture, we will see what is a galaxy. Galaxy म्हणजे काय? So there is a formal definition of a galaxy. Galaxy is a gravitationally bounded system of a, it is a gravitationally bounded system of what? Number 1, stars. Number 2, stellar remnant. Number 3, interstellar dust. Number 4, interstellar gas. And the very most important is डार्क मॅटर. गॅलेक्सी कशा कशाने बनलेली आहे? गॅलेक्सी बनलेली आहे स्टार, स्टेलर रिमेनंट, इंटरस्टेलर डस्ट, इंटरस्टेलर गॅस अँड डार्क मॅटर. या ठिकाणी आपण पाहू की या ठिकाणी जे आपल्याला गॅलेक्सी दिसत आहे ही गॅलेक्सी, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ अ गॅलेक्सी. आणि या गॅलेक्सीमध्ये या ठिकाणी सेंटर आहे तिचं. ओके, दिस इज अ सेंटर ऑफ अ गॅलेक्सी. आणि त्या गॅलेक्सीमध्ये स्टार्स आहेत, सॉरी स्टेलर रिमेनंट आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या स्टारची डेथ होते त्यावेळेस जे कलवरे उरतात त्याचे रिमेनंट उरतात, त्याला स्टेलर रिमेनंट म्हणतात. स्टारची जेव्हा डेथ होते, ताऱ्याची जेव्हा डेथ होते, तर स्टेलर रिमेनंट कोणते कोणते असतात? एक तर असतो व्हाईट डॉर्फ स्टार. ओके, नाहीतर काय तयार होतो? न्यूट्रॉन स्टार तयार होतो, नाहीतर काय तयार होतो? ब्लॅक होल. तर ह्या सर्व वस्तू कुठे असतात? ह्या गॅलेक्सीमध्ये आहेत. इंटरस्टेलर डस्ट म्हणजे ही जे काही मॉलिक्युल्स किंवा धुळीचे जे कण असतात ते भरमसाठ मोठ्या अमाऊंटमध्ये गॅलेक्सीमध्ये असतात. ते सुद्धा त्या गॅलेक्सीला ग्रॅव्हिटेशनली बाउंडेड फॉर्ममध्ये असतात. इंटरस्टेलर गॅस, हायड्रोजन क्लाउड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्लाउडी त्या ठिकाणी हायड्रोजन हेलियमचे क्लाउड असतात जे नंतर कोलॅप्स होऊन त्यांचे स्टार्स बनतात. आणि डार्क मॅटर, डार्क मॅटर म्हणजे असा मॅटर जो लाईटशी अजिबात इंटरॅक्ट करत नसल्यामुळे तो नेमका काय आहे ह्याच्याबद्दल आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नाही, परंतु त्यांना मास असतं आणि ते ग्रॅव्हिटेशनली इंटरॅक्ट करतात. ओके, तर या ठिकाणी आपण गॅलेक्सी बघू शकतो. ह्या गॅलेक्सीच्या आतमध्ये असंख्य तारे आहेत, ताऱ्यांची मृत कलवरे आहेत, इंटरस्टेलर डस्ट आहे, इंटरस्टेलर गॅस आहे आणि डार्क मॅटर आहे. ओके, तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न येतो की गॅलेक्सीची साईज किती असते? व्हॉट इज द साईज ऑफ अ गॅलेक्सी? गॅलेक्सी वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये अवेलेबल असते. ओके, जगामध्ये 2 ट्रिलियन गॅलेक्सीज आहेत आपल्या व्हिजिबल युनिवर्समध्ये, 2 ट्रिलियन. आणि गॅलेक्सी एकतर डॉर्फ असते म्हणजे खूप छोटी, जी आहे 10⁸ ही सगळ्यात छोटी गॅलेक्सी आहे. आणि जायंट गॅलेक्सी म्हणजे राक्षसी गॅलेक्सी जिच्यामध्ये तारे असतात 10⁻14 तारे त्या ठिकाणी असतात. ओके, तर वेगवेगळ्या साईजमध्ये गॅलेक्सीज असतात. काही छोट्या असतात ज्यांच्यामध्ये फ्यू 100 मिलियन स्टार्स असतात आणि काहीमध्ये ट्रिलियन्स ऑफ स्टार्स असतात. ओके, अशा वेगवेगळ्या साईजमध्ये असतात. आणि गॅलेक्सीच्या शेप्स पण वेगळे वेगळे असतात. शेप्स, काही गॅलेक्सी इलिप्टिकल असतात, काही गॅलेक्सी स्पायरल असतात, काही गॅलेक्सी स्पायरल बार्ड असतात, काही गॅलेक्सी
ह्या इर्रेग्युलर सुद्धा असतात, तर वेगवेगळ्या शेपमध्ये असतात. तर आपण पाहू शकतो. आता मी ऑनलाईन सर्च करतो म्हणजे आपल्याला ते मिळेल चित्र. ओके, शेप्स ऑफ गॅलेक्सीज. शेप्स ऑफ गॅलेक्सी. तर हे आता आपल्याला चित्र भेटलेलं आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा काय काय दिसतं. NGC 4414 हे नाव आहे त्या गॅलेक्सीचं बरं का. तर NGC 4414 इज अ स्पायरल गॅलेक्सी. M87 इज इलिप्टिकल गॅलेक्सी. ही M87 त्या गॅलेक्सीचं नाव आहे. असं काय पेक्युलर गॅलेक्सी, सेंटोरस ए, इर्रेग्युलर गॅलेक्सी, स्मॉल मॅगेलेनिक क्लाउड आणि बार्ड स्पायरल NGC 1530. सो ऑन देअर मॉर्फोलॉजी दॅट इज शेप वरून आपण त्याचे टाईप्स पाडू शकतो गॅलेक्सीचे. ओके, ॲट द सेंटर ऑफ एव्हरी गॅलेक्सी at the center of nearly every galaxy, at the center of many galaxies, supermassive black hole is present, and all galactic matter revolves around it. या ठिकाणी आपण बघू शकता ही एक गॅलेक्सी आहे. ही गॅलेक्सीचं सेंटर आहे. दिस इज अ सेंटर ऑफ अ गॅलेक्सी. आणि त्या सेंटर ऑफ गॅलेक्सीच्या आतमध्ये या ठिकाणी काय आहे? सुपर मासिव्ह ब्लॅक होल, विच इज अ व्हेरी हेवी, खूप जास्त जड, खूप शक्तिशाली हे असतो सुपर मासिव्ह ब्लॅक होल, दॅट इज ब्लॅक होल असतो. आणि त्याच्या अराउंड टोटल गॅलेक्सी रिव्हॉल्व होत असते. ओके, याचा अर्थ असा की सेंटरला एक सुपर मासिव्ह ब्लॅक होल असतो आणि कंप्लीट गॅलेक्सी त्याच्याभोवती रोटेशन करत असते. कधी क्लॉकवाईज, काही गॅलेक्सी अँटी क्लॉकवाईज, पण जवळपास सर्व गॅलेक्सीच्या सेंटरमध्ये एक सुपर मासिव्ह ब्लॅक होल असतो. ओके, आणि सुपर मासिव्ह ब्लॅक होलची साईज किती असते? द साईज ऑफ अ सुपर मासिव्ह ब्लॅक होल, द साईज ऑफ supermassive black hole is in the range of 10 to the power of 6 mass of sun to 10 to the power of 9 mass of sun. म्हणजे काही सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल हे त्यांचं वजन हे सूर्याच्या वजनाच्या 10 लाख पट जास्त असतं छोट्या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचं. आणि मोठ्या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचं वजन हे सूर्याच्या वस्तुमानाच्या 1 अब्जपट जास्त असतं. सो द सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ गॅलेक्सी अँड द गॅलेक्सी जस्ट ट्राय टू रिव्हॉल्व अराउंड इट, होल द गॅलेक्टिक मॅटर. गॅलेक्टिक मॅटरमध्ये काय काय येतं? सगळेच्या सगळे स्टार, स्टेलर रिमेनंट, इंटरस्टेलर डस्ट, इंटरस्टेलर गॅस आणि डार्क मॅटर, हे सगळं त्याच्या भोवती रिव्हॉल्व होतं. ओके, तर जगामध्ये हाऊ मेनी गॅलेक्सीज आर देअर इन द युनिवर्स? ओके, हाऊ मेनी गॅलेक्सीज आर इन आवर युनिवर्स?
द आन्सर इज हाऊ लार्ज इज आवर युनिवर्स. या ठिकाणी प्रश्न, या ठिकाणी छोटासा महत्वाचा तयार होतोय. प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न आहे, आपल्या गॅलेक्सीमध्ये आपल्या ब्रह्मांडामध्ये किती गॅलेक्सीज आहे. ओके, या ठिकाणी आपलं ब्रह्मांड हे इन्फायनाईट आहे की मेजरेबल आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे सध्या तरी. ब्रह्मांड अनंत आहे का ब्रह्मांड मर्यादित आहे. पण आपल्याला एवढं माहित आहे की आपल्याला एका मर्यादेपर्यंतच ब्रह्मांड दिसू शकतं. दिस क्वेश्चन वी डोंट नो, बट वी कॅन ओनली ऑब्झर्व, ऑब्झर्वेबल युनिवर्स. जरा व्यवस्थित लक्ष द्या, महत्वाची कन्सेप्ट आहे. काय आहे ती? वी कॅन ओनली ऑब्झर्वेबल युनिवर्स. आपण फक्त ऑब्झर्वेबल युनिवर्सच पाहू शकतो. ऑब्झर्वेबल युनिवर्स म्हणजे काय की आपण कन्सिडर करा, आपला हा सूर्य आहे, हा एका ब्रह्मांडाच्या कुठेतरी आहे. ओके, आणि ब्रह्मांडाची लांबीतली लांब जी लाईट येत आहे ती 14.5 अब्ज बिलियन इयरपर्यंतचीच येईल ना. आणि ब्रह्मांड तेव्हाच तयार झाले. ब्रह्मांड तयार होण्याच्या आधीचं लाईट आपल्यापर्यंत येणारच नाही. याचा अर्थ काय की आपल्याला फक्त एवढंच ब्रह्मांड दिसू शकतं, ह्याच्या पलीकडचं ब्रह्मांड दिसू शकतं. प्लस ब्रह्मांड एक्सपांड पण होत आहे ॲट अ व्हेरी लार्ज स्केल, अँड दॅट्स वाय वी कॅन ओनली सी अप टू द होरिझॉन. फक्त क्षितिजापर्यंत आपण बघू शकतो, आणि क्षितिज, जिथं क्षितिज संपतं तिथं ऑब्झर्वेबल युनिवर्स संपतं. त्याच्या पलीकडे पण युनिवर्स आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. तर आता आपण ऑब्झर्वेबल युनिवर्स पाहू. So this is the observable universe. ओके, हे जस्ट स्कीमॅटिक डायग्राम आहे. या ठिकाणी ह्या सगळ्या गॅलेक्सीज आहेत बरं का, ऑब्झर्वेबल युनिवर्स. ह्याच्या पलीकडं पण विश्व आहे, ह्याच्या पलीकडं पण विश्व आहे या ठिकाणी, पण ते आपल्याला दिसू शकत नाही. कारण या ठिकाणची लाईट आपल्यापर्यंत येऊच शकत नाही, कारण लाईटची स्पीड मर्यादित आहे, आणि ती किती आहे? 3 लाख किलोमीटर पर सेकंड. ओके, आणि आपण समजा आपण इथे आहोत, तर आपल्याला फक्त एवढंच ब्रह्मांड दिसते, अँड दॅट इज कॉल्ड ॲज ऑब्झर्वेबल युनिवर्स. आणि या ऑब्झर्वेबल युनिवर्समध्ये ह्या ज्या दिसत आहेत ह्या सगळ्या काय आहेत? गॅलेक्सीज आहेत. ऑल दीज आर गॅलेक्सीज. आणि प्रत्येक गॅलेक्सीमध्ये मिलियन ट्रिलियन स्टार्स आहेत. So this is how many galaxies are present in our observable universe. It is 2 trillion galaxies. In our observable universe. Okay. गॅलेक्सीज ह्या इंडिव्हिज्युअल राहतात का त्या काही ग्रुप बनवतात? तर या ठिकाणी असं आहे, 1 मिनिट. गॅलेक्सीज आर फंडामेंटल
इज अ फंडामेंटल युनिट ऑफ द युनिवर्स. ब्रह्मांडाबद्दल जेव्हा आपण बोलतो त्याबद्दल एक महत्त्वाचा त्या ठिकाणी घटक येतो, त्या घटकाला आपण काय म्हणतो, गॅलेक्सी म्हणतो. कारण जवळपास सर्वच्या सर्व तारे, सर्वच्या सर्व ग्रह, सर्व ज्या मोठ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या युनिवर्समधल्या गोष्टी आपण समजतो त्या सर्व काही त्या गॅलेक्सीजमध्ये असतात. ओके, सो गॅलेक्सीज आर बाउंडेड to number of other galaxies. Galaxies are bounded with each other. Galaxies bounded gravitationally बर का to number of other galaxies and form काय बनवतात, ग्रुप बनवतात, ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. ओके, काय आहे, ही एक गॅलेक्सी आहे, ही दुसरी एक गॅलेक्सी आहे, ही तिसरी एक गॅलेक्सी आहे, ही चौथी गॅलेक्सी आहे, ही पाचवी गॅलेक्सी आहे, ही सहावी, ही सातवी. तर अशा काही नंबर ऑफ गॅलेक्सी, फ्यू 10 to few 100, किती, काहीशे ते काही गॅलेक्सी काय बनवतात, ग्रुप बनवतात. आणि ते ग्रॅव्हिटेशनली एकमेकाला इंटरॅक्ट करतात. एक कोणी कुणाच्या भोवती फिरतं, कोणी कुणामध्ये गिळून घेतलं जातं, कोणी लांब जातं, कोणी जवळ येतं. बट दे सम हाऊ कनेक्टेड विथ इच अदर ग्रॅव्हिटेशनल अँड दे फॉर्म अ युनिक पॅटर्न, युनिक सेट, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रुप. काय बनवतात आता, ग्रुप ऑफ अ गॅलेक्सीज. ग्रुप ऑफ अ गॅलेक्सीज कंबाइनली फॉर्म, number of group of galaxies combinedly form clusters of galaxies. आता हा एक गॅलेक्सीचा ग्रुप आहे, हा एक गॅलेक्सीचा ग्रुप आहे, हा एक गॅलेक्सीचा ग्रुप आहे, ग्रॅव्हिटेशनली एकमेकाशी इंटरॅक्ट करतात. हा एक गॅलेक्सीचा ग्रुप आहे. तर या आतमध्ये एक मोठी गॅलेक्सी असते, इलिप्टिकल गॅलेक्सी. ही ती जवळपास सर्वांना इंटरॅक्ट करते आणि काय बनवते, क्लस्टर्स ऑफ अ गॅलेक्सी, क्लस्टर ऑफ गॅलेक्सी विच कन्सिस्ट ऑफ अबाउट thousands ऑफ गॅलेक्सीज. हजारो गॅलेक्सीजचा एक क्लस्टर बनतो. सॉरी, शेकडो तो हजारो, 100 to 1000 ऑफ गॅलेक्सीज फॉर्म अ क्लस्टर. काय बनवतात, क्लस्टर. हे गॅलेक्सीचा सेट बनवतात जे ग्रॅव्हिटेशनली एकमेकाला, आणि त्यांच्या सेंटरला बऱ्याच वेळेस असं आढळून आलं, त्याच्या सेंटरला एक व्हेरी बिग इलिप्टिकल गॅलेक्सी असते विच इज व्हेरी ओल्ड ऑल्सो. आणि या क्लस्टर ऑफ गॅलेक्सी परत काय बनवतात, क्लस्टर ऑफ गॅलेक्सी एकमेकाचे क्लस्टरपासून काय बनवतात, सुपर क्लस्टर बनवतात. हा एक क्लस्टर, हा एक क्लस्टर, हा एक क्लस्टर, काही हजार, ह्या काही हजार गॅलेक्सी, ह्या काही हजार गॅलेक्सी, ह्या काही हजार गॅलेक्सी, ह्या काही हजार गॅलेक्सी, ह्या काही हजार गॅलेक्सी. हा एकमेकापासून काय बनवतात, ते फॉर्म a super cluster, and super cluster is a unit of universe. They form a super cluster of galaxy which consist of how many galaxies, which consist of 10 of thousands of, म्हणजे लाखो गॅलेक्सीज, 10,000 ते लाख गॅलेक्सीज, 10 of thousands of galaxies. And the one supercluster can be considered as a one point. The supercluster of a galaxy can be considered as a one point as compared to our universe. Okay, and beyond supercluster, universe is uniform and isotropic. Beyond that supercluster, universe is
आयसोट्रोपिक अँड युनिफॉर्म. आणि ह्या सुपर क्लस्टरला जर आपण एक पॉईंट कन्सिडर केला, दुसरा पॉईंट दुसऱ्या सुपर क्लस्टरचा, तर हे सुपर क्लस्टर एकमेकाला असे अटॅच जर बनवले तर दोऱ्यासारखा एक स्ट्रक्चर बनतं. ओके, असं काहीतरी एक स्ट्रक्चर बनतं. सो हे सगळे सुपर क्लस्टर पासून बनलेले अशी एक वेब तयार होते. त्या वेबला म्हणतात कॉस्मिक वेब. ओके, अँड विच इज, आणि हे सगळी जर आपण एकत्र केली तर आपलं हे पूर्ण ब्रह्मांड बनतं. आपलं पूर्ण ब्रह्मांड कशापासून बनलेलं आहे? कॉस्मिक वेब. कॉस्मिक वेब म्हणजे काय? ह्या सगळ्या सुपर क्लस्टरचा एक असं युनिफॉर्म एक अशा रेषांसारखं एक स्ट्रक्चर बनतं, दोऱ्यांसारखं एक स्ट्रक्चर बनतं. आणि जे की काय आहे त्याचा एक एक बिंदू म्हणजे काय आहे? एक एक बिंदू म्हणजे सुपर क्लस्टर म्हणजे 10,000 गॅलेक्सी, 10,000चा गॅलेक्सीचा सेट. जो गॅलेक्सीचा सुपर क्लस्टर कशापासून मिळालेला आहे? क्लस्टर्सपासून मिळाला, विच कन्सिस्ट ऑफ थाउजंड्स ऑफ हंड्रेड्स ऑफ गॅलेक्सी अँड विच इज कन्सिस्ट ऑफ फ्यू गॅलेक्सीज विच इज अ ग्रुप. अँड गॅलेक्सी इज मेड अप ऑफ say billion trillion stars. So we are very small in our universe. Just let us see how it look in real picture. Super cluster. So I will find, you can see this is a one set of a supercluster. These are gravitationally bounded thousands of 10,000s of galaxies. Okay, this is a supercluster. आणि या सुपर क्लस्टर एक बिंदू जर आपण कन्सिडर केला तर आपल्याला काय म्हणतं? कॉस्मिक वेब. कॉस्मिक वेब. दिस इज अ व्हेरी बिग पिक्चर ऑफ आवर युनिवर्स. ओके, तर तुम्ही या ठिकाणी एक स्ट्रक्चर बघू शकता. हे एक छोटा कॉस्मिक वेबचा पार्ट घेतला, ह्या सगळ्या गॅलेक्सीजचा सेट आहे, सुपर क्लस्टर्सचा सेट आहे, आणि ह्याला आपण मोठे केलं तर आपल्याला हे दिसतं. अँड दिस इज अ सेट ऑफ अ फ्यू थाउजंड्स ऑफ गॅलेक्सीज. ओके, आणि हे असं एक वेबसारखं एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनतं. दिस इज आवर युनिवर्स अँड विच इज युनिफॉर्म इन ऑल डायरेक्शन्स. कॉस्मिक वेब. सो दिस इज द वन शॉर्ट पोर्शन, एक पीस ऑफ अ केक. एक छोटासा केकचा तुकडा जर आपण काढला तर तो ब्रह्मांडाचा हा एक छोटासा तुकडा काढला आहे आपण, विच इज अ कॉस्मिक वेब विच कन्सिस्ट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ, एक छोटासा ब्रह्मांडाचा एक तुकडा काढला विच कन्सिस्ट ऑफ अ व्हेरी 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 लार्ज नंबर ऑफ अ सेट ऑफ अ गॅलेक्सी. हा एक सुपर क्लस्टर आहे, 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 आणि ते ग्रॅव्हिटेशनली. आणि ह्यांच्या आतमध्ये एक ब्लॅक डॉट दिसेल तुम्हाला. हा वाढत आहे. युनिवर्स जसं जसं एक्सपांड होत आहे तर हा सुपर क्लस्टर ताणला जात आहे. ओके, मग आपण या ठिकाणी कसं दाखवू शकतो की ब्रह्मांड हे एक्सपांड होत आहे. ब्रह्मांड पूर्वी असं होतं
आणि ते असं वाढत आहे. तुम्हाला कळत असेल की प्रत्येक गॅलेक्सी दुसऱ्या गॅलेक्सीपासून आता लांब जात आहे असं दिसतंय. सुपर क्लस्टर असे एकमेकापासून लांब जात आहेत आणि हा काळा काळा पार्ट वाढत आहे. दिस इज वाय बिकॉज युनिवर्स इट सेल्फ इज एक्सपांडिंग. आणि प्रत्येक गॅलेक्सी दुसऱ्या गॅलेक्सीपासून लांब जात आहे आणि त्याच्यामुळे हा काळा जे भाग आहे, डॉट आहे, तो वाढत आहे. ह्याला वॉइड म्हणतात. आणि हे होत आहे अँटी ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमुळे. अँड दॅट अँटी ग्रॅव्हिटी इफेक्ट इज कॉल्ड ॲज cosmological. It's a manifesto of a cosmological constant which is dark energy, and universe is expanding in a very dramatic and drastic manner. Okay, so latter part we will cover in next part.